गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेतील 4 निष्पाप मुलींचा सर्पदंशाने मृत्यू झाला। हा फक्त एक अपघात नाही, तर आपल्या व्यवस्थेच्या निष्काळजीपणावर उभा राहिलेला एक मोठा प्रश्न आहे। आई वडिलांनी मुलांना शिक्षणासाठी आश्रमशाळेत पाठवलं होतं, पण त्यांच्या वाट्याला परत आले ते दुःख आणि अश्रू। आयुष्यभर न भरून येणारी पोकळी। जंगल असो वा दुर्गम भाग, प्रत्येक मुलाचे जीवन तितकेच मौल्यवान आहे। आश्रमशाळेमध्ये योग्य सुरक्षितता तातडी। गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील आज या आश्रमशाळेत जे दुर्दैवी घटना घडली, ज्याच्यामध्ये 3 मुलींचा मृत्यू झाला आणि एक मुलगी गंभीर आहे, एक मुलीला नागपूरला शिफ्ट केलेला आहे। संपूर्ण कुटुंबाची भेट घेऊन आज या घटनास्थळी भेट दिल्यानंतर ही बाब कळली की अनेक गोष्टी अशा आहे की ज्या गोष्टीमध्ये प्रत्येकाला जागरूकतेने काम करण्याची गरज आहे। चुका अनेक लोकांच्या झालेल्या आहे, परंतु गडचिरोलीतून एक धक्कादायक बातमी समोर येते। धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेच्या वसतिगृहात रात्री झोपलेल्या विद्यार्थिनींना विषारी सापाने दंश केल्याची घटना घडली। या घटनेत 3 विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर आणखी 3 मुली गंभीर जखमी आहेत। सर्पदंश झालेल्या मुलींना तातडीने गडचिरोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार काही विद्यार्थिनी जमिनीवर गाद्या टाकून। गडचिरोलीच्या धानोऱ्यात सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झालाय। जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू झालाय। आश्रमशाळेतील सुरक्षितता व्यवस्थेची त्यामुळे आता चौकशी होण्याची शक्यता आहे। गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशाची धक्कादायक घटना घडली आहे। या सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि या घटनेनंतर विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये खळबळ माजली आहे। विद्यार्थिनींना सर्पदंश के बाद 11 साल की बच्ची को बेहतर इलाज की जरूरत पड़ी और जिला प्रशासन ने तुरंत बड़ा कदम उठाते हुए उसे हेलीकॉप्टर से नागपुर एयरलिफ्ट कराया। यह मामला महाराष्ट्र के गढ़चिरौली जिले के धानौरा तालुका स्थित जपतलाई गांव का है। जपतलाई की अनुनादित आश्रमशाला में 11 वर्षीय दीपिका बिलकुराशाय मंडावी को सर्पदंश हुआ था। इसके बाद दीपिका का उपचार शुरू किया गया। उपचार के दौरान उसकी स्वास्थ्य स्थिति को देखते हुए उसे